पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससीची प्रतिमा मलिन झाली आहे। आता आणखीन एक प्रकरण सोशल मीडियावर गाजतंय। करीमनगरचे आयएएस अधिकारी प्रफुल्ल देसाई यांचे सायकल चालवतानाचे, ट्रेकिंग करतानाचे आणि राफ्टिंग करतानाचे फोटोज एक्स या समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत आणि त्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र जोडल्याचं सुद्धा बोललं जातंय। त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण पूजा खेडकर प्रकरणी अनेक बाबींची चौकशी झाली नाही असंही या निमित्ताने समोर आलेलं आहे। काय आहे हे नवीन प्रकरण? आणखीन किती अधिकारी असे चर्चेत आहेत? या प्रकरणामुळे यूपीएससीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे का? प्रामाणिकपणे आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना यामुळे धक्का बसलाय का? या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर यूपीएससीची किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। पूजा खेडकर प्रकरण अजून सुद्धा गाजतंय। रोज नवनवीन घोटाळे उघड होत आहेत। आज पूजाची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी अटक केली आहे। एका शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। खरं तर ही घटना घडल्यावर संबंधित शेतकरी पोलिसांकडे गेले होते, पण त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती। पूजा प्रकरणी मोठं रूप घेतल्यावर माध्यमांमध्ये त्यावर जोरदार टीका होते। हे पाहिल्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस सुधारले आणि त्यांनी मनोरमा खेडकरच्या विरोधात कारवाई केली। असो, आता आपण नवीन प्रकरण काय आहे ते पाहू। तेलंगणामध्ये करीमनगर नावाचा जिल्हा आहे। 2019च्या बॅचचे प्रफुल्ल देसाई हे तिथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते। त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। हे तुम्हाला मी आधीच सांगितलं। तर या महाशयांनी लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजे चालण्यासाठी अडचण येत असल्याचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळालंय आणि त्यांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा लाभ उचललेला आहे। जर चालायला अडचण येते तर ट्रेकिंग कसं करता, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारलेला आहे। त्यावर प्रफुल्ल देसाई म्हणतात की मी सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय। मला माइल्ड म्हणजे अल्पशा पोलिओ आहे। मी सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण अजिबात नाहीये, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। आपण कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचणीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, असं सुद्धा ते म्हणत आहेत। पण जर हॉर्स रायडिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, राफ्टिंग इत्यादी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींसाठीच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना जमत असतील तर ते दिव्यांग कसे? दिव्यांगत्वाची व्याख्या नेमकी काय आहे? यूपीएससीने या संदर्भात काही गाईडलाईन्स ठेवल्या आहेत की नाहीत, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। या महाशयांनी त्यांचं सोशल मीडिया हँडल आता प्रायव्हेट केलंय। नेटकरी वैयक्तिक स्वरूपाचे कमेंट करत असल्यामुळे आणि आपल्या पत्नीचाही फोटो व्हायरल होत असल्यामुळे हे अकाउंट प्रायव्हेट केल्याचं ते सांगतात। आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा त्यांनी लाभ घेतलाय, त्याचीही चौकशी यूपीएससी करते का आणि त्या संदर्भात ते काय म्हणतायत हे आपण नंतर बघूया। असो, हे प्रकरण आता यूपीएससीच्या अंगलट येते का ते पाहायचंय। पण पूजा खेडकर प्रकरण जग जाहीर झाल्यानंतर इतरही प्रकरणं बाहेर आली आहेत। अभिषेक सिंग हे 2011चे आयएएस अधिकारी आहेत। त्यांनीही लोकोमोटिव्ह डिसऑर्डर या दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळालंय। मात्र ते जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटोज त्यांनीच सोशल मीडियावर टाकले आहेत। या अभिषेक सिंग महाशयांनी अभिनयात करिअर करायचं म्हणून आयएएसचा राजीनामा दिला आहे। तरीही त्यांचे सध्याचे फोटोज आता व्हायरल होत आहेत। 2020 साली आसिफ के युसुफ हे बनावट एनसीएल प्रमाणपत्र वापरून आयएएस अधिकारी बनले। 2020 मध्ये त्यांनी बनावट प्रमाणपत्र वापरल्याचं सिद्ध झालं। प्रियांहू खाती हे 2021 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत। त्यांनी ऑर्थोपेडिकली अपंग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलंय। मात्र ते शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असल्याचा दावा अनेकांनी केलाय। त्यामुळे त्यांची ही नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अनु बेनीवाल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र लावून यूपीएससी मध्ये विशेष कोट्यातून आयएएसची रँक मिळवली। मात्र अनु यांचे वडीलही आयपीएस अधिकारी होते। एका आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी असून सुद्धा तिची ईडब्ल्यूएस कोट्यातून कशी निवड झाली असा प्रश्न विचारला जातोय। निकिता खंडेलवाल या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत। त्यांनी दृष्टिहीनाचं प्रमाणपत्र मिळवलंय। मात्र चष्मा न लावता सुद्धा त्या कशा ड्रायव्हिंग टेस्ट देत आहेत याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय।
आता या केसेस पाहिल्यानंतर UPSC मध्ये सर्व काही आलबेल आहे असं अजिबात म्हणता येणार नाही आणि हे गैरप्रकार प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहेत. फसवेगिरी करून नागरी सेवा करणाऱ्या या अधिकाऱ्यांना UPSC कोणती शिक्षा करते हे पाहावं लागेल. एक मात्र नक्की, स्पर्धा परीक्षा मग ती नीट असो, UPSC असो किंवा MPSC असो, या 100% पारदर्शीपणे पार पडत नाहीत हे या एक्झाम्पल्स वरून स्पष्ट झालंय. UPSCच्या पावित्र्यामुळे देशाला अनेक मातबर सनदी अधिकारी मिळालेले आहेत, ज्यांनी या घटनेचा प्रशासनाचा स्तंभ मजबूत केलाय. मात्र काही अस्वच्छ चारित्र्याच्या मंडळींनी या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. सरकारने अशा मंडळींवर कठोर कारवाई करून देशभरात एक चांगला संदेश पाठवण्याची वेळ आली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कृपया व्यक्त व्हा आणि सुधारणा सुचवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.